युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केले। पराभव झाल्यामुळे युगेंद्र पवारांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केल्याचं कळतंय। युगेंद्र पवार यांचा मतमोजणीवरती आक्षेप आहे आणि त्यानंतर त्यांनी अर्ज केलेला आहे। युगेंद्र पवारांशी या संदर्भात बातचीत केली आहे जयदीप भगत यांनी। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केलेला आहे। एकूण 22 पराभूत उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार गावभेट दौरा करतायत। याला नाव आभार दौरा देखील असं दिलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत। नमस्कार। पराभव झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेला आहात, गावभेट दौरा करताय, काय भावना आहेत? सुरुवातीला तर जे आमचे काका आहेत त्यांना मी अभिनंदन देतो आणि निवडणुका म्हटलं तर काय हार जीत हे सगळं होत असतं। आमची पहिली वेळ होती, आम्ही निष्ठेच्या बाजूने सत्याच्या बाजूने आम्ही उभे राहिलो। आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे नवीन आहेत, ते सगळे तरुण आहेत, तरी पण आम्ही सगळ्यांनी म्हणजे एक चांगली तिथं टक्कर दिली। पडताळणीसाठी अर्ज देखील केला आहे। म्हणजे जे मतदान झाले ते तुम्हाला मान्य नाही का? नाही, काय एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावाच लागेल, तो आम्ही मान्य करतो, केलाय। पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला हा अधिकार दिला आहे की 5% EVM तुम्ही चेक करू शकता किंवा 5% बूथ मला वाटतंय तुम्ही ते चेक करू शकता। आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं आता संभ्रमाचं वातावरण आहे, संशयाचं एक वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जी आमची लीगल टीम आहे, जो आमचा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला सगळ्यांना वाटलं की चेक करायला काय हरकत आहे आणि तो अधिकारही आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही ती चेक करण्याची मागणी तिथं केली। निकाल लागल्यानंतर अजितदादांशी काय बोलणं झालं का? अभिनंदन वगैरे केलं तुम्ही फोन करून त्यांना? नाही, खरं तर पक्षाचेच मीटिंग होते। निकाल लागल्यानंतर एक 3-4 दिवस मला मुंबईत राहावं लागलं, पण जर मी त्यांना कुठं भेटलो किंवा भेटीन तर मग 100% त्यांना शुभेच्छा देईन। कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, काटेवाडी, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।